लोक म्हणतात बाळ होणं हे नैसर्गिक आहे, पण ज्यांना यासाठी वर्षानुवर्षे दवाखान्यात पायऱ्या झिजवाव्या लागतात, त्यांच्यासाठी हे एक मानसिक आणि शारीरिक युद्ध असतं. लग्न झालं की काही दिवसातच एक प्रश्न विचारला जातो, गोड बातमी कधी देताय? पण या एका प्रश्नामागे किती मानसिक त्रास आणि धडपड दडलेली असते, हे फक्त त्या जोडप्यालाच माहिती असतं. आज मी माझी रिअल लाईफ स्टोरी पार्ट 2 शेअर करत आहे. कसं आम्ही लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांची साथ दिली. असं म्हणलं जातं की आई होणं हे फक्त स्त्रीचं कर्तव्य आहे, म्हणून जर बाळ होत नसेल तर दोषही फक्त तिचाच. आजही समाजात असे भुरसटलेले लोक आहेत. मी पुरुष आहे, माझ्यात काय दोष असणार? अनेकदा पुरुष टेस्ट करायला किंवा उपचार करायला तयार नसतात. त्यांना वाटतं की यात त्यांचा मेल इगो दुखावला जाईल. पण खरं सांगू का, आपला मेल इगो बाजूला ठेवून आपल्या बायकोचा विचार करून तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहिल्यास असे कित्येक अडचणीतून बाहेर पडता येते. नशिबाने माझे मिस्टर खूप समजूतदार आहेत. आम्ही जेव्हा फॅमिलीपासून वेगळं राहून ट्रीटमेंट सुरू केली, तेव्हा त्यांनी कोणतीही तक्रार न करता प्रत्येक टेस्टमध्ये सहभाग घेतला. आम्हालाही सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण जसजशी ट्रीटमेंट पुढे गेली तसं सत्य समोर आलं. त्रास दोघांनाही होता. जर माझ्या मिस्टरांनी तेव्हा अहंकार धरला असता, तर आज आम्ही या विषयाबद्दल इतके जागरूक झालो नसतो. इनफर्टिलिटी, बाळ न होणे हा विषय आपल्याकडे अजूनही सामान्य मानला जातो. लोक विचार न करता स्त्रियांना दोष देतात, टोमणे मारतात. पण मेडिकल सायन्स काय सांगतंय, डॉक्टर काय सांगतायत, याचा कोणीही विचार करत नाही. वंध्यत्वाचा त्रास, इनफर्टिलिटी, बाळ न होणे हा त्रास स्त्रीला असू शकतो, पुरुषांनाही असू शकतो किंवा दोघांनाही असू शकतो. हा कोणताही गुन्हा नाही, तर शारीरिक समस्या आहे आणि आता यावरती उपचार शक्य आहेत. टोमणे मारण्यापेक्षा जर समाजाने, जवळच्या माणसांनी आधार दिला, तर त्या जोडप्याचा अर्धा त्रास कमी होतो, नाही का? बाहेरून पाहणाऱ्याला फक्त ट्रीटमेंट दिसते, पण स्त्रीला, त्या जोडप्याला काय सोसावं लागतं हे त्यांनाच ठाऊक असतं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक महिन्याची ती सोनोग्राफी, दोघांच्या टेस्ट, ती कडवट दोघांची औषधं, प्रत्येक महिन्याला टोचणारी ते इंजेक्शन, शारीरिक सवय झाली होती. पण मन मात्र प्रत्येक वेळी आतून तुटत होतं, कारण काहीच उपयोग होत नव्हता. माझी हिस्टेरियोस्कोपी करण्यात आली. ती टेस्ट भयानक आणि त्यात होणाऱ्या वेदना असह्य होत्या, सहन करण्यापलीकडे होत्या, कारण ते सोपं नव्हतं. आम्ही दोघंही शरीराने थकलो होतो आणि मनाने पूर्णपणे खचलो होतो. 30 वर्षांनंतर आई-वडील होणं वैद्यकीयदृष्ट्या कठीण होत जातं, याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्ही पैशांचा, सेव्हिंग्सचा कसलाही विचार न करता, सगळे विचार बाजूला सारून डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होतं, आपल्या हक्काचं बाळ. समाजात असे काही लोक असतात, जे तुमच्या जखमेवर मीठ चोळतात. काही जण तर थेट तोंडावर बोलायचे, आता राहू द्या, तुमच्या नशिबात नाही आहे, तुम्हाला होणारच नाही. पण आमचा देवावर पूर्ण विश्वास होता. मनात एक क्लॅरिटी होती की आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग देव आम्हाला आईवडील होण्याचे सुख नक्की पदरात देणार. एक वेळ अशी आली की आम्ही ठरवलं की आता बस, बंद करायचं, आता ट्रीटमेंट नाही करायची, शेवटचा एक प्रयत्न करूया. इतके पैसे, इतका शारीरिक मानसिक त्रास सहन करून काहीच उपयोग होत नाही आहे, एवढं आपण धडपड करूनसुद्धा काहीच उपयोग होत नाही आहे, तर मग आपण बंद करूया, सगळी ट्रीटमेंट बंद करूया, फक्त हा शेवटचा एक प्रयत्न करूया. आणि तसं आम्ही केलं, शेवटचा प्रयत्न केला आणि नाहीच झालं तर म्हटलं आपण बाळ दत्तक घेऊया. पण म्हणतात ना, आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि ते कधी द्यायचं हे देवापेक्षा चांगलं कोणालाच माहिती नसतं. जेव्हा आम्ही पूर्णपणे हार मानण्याच्या उंबरठ्यावर होतो, तेव्हाच देवाने आमची हाक ऐकली. ज्या स्त्रिया किंवा जोडपी आज या त्रासातून जात आहेत, त्यांना मला एकच सांगायचं आहे, हार मानू नका. लोक काय म्हणतायत यापेक्षा तुमच्या जोडीदाराचा हात घट्ट धरून ठेवा. तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा विश्वास तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. श्रद्धा आणि विज्ञान या दोघांची जोड असेल तर अशक्य असं काहीच नाही.
पुढे काय झालं, कसं आमच्या आयुष्यात चमत्कार घडला, देवाने कसं आमच्या प्रयत्नांना यश मिळवून दिलं, ते पाहण्यासाठी पार्ट 3 पाहायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे तुमच्या आयुष्यातील असे काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा माझ्यासोबत. आणि माझी रिअल लाईफ स्टोरी कशी वाटते तुम्हाला ऐकायला, तर कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.